नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोरेगाव पूर्व या परिसरामध्ये आत्ता आपण आलेले आहोत. शिल्पा गुजर या वहिनींना भेटणार आहोत. प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. खरं आहे, प्रेमात काय काय घडतं. प्रेमात टेन्शन असतं, प्रेमात आनंदही असतो आणि प्रेमात समाधानही असतं. शिल्पा गुजर यांच्या बाबतीत काय झालंय, चला भेटूया, जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय सगळे खुश, एकदम फ्रेश दिसत आहेत. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर सुनील गुजर, या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे, हा माझा मुलगा, हे माझे बाबा, ही आई, हा माझा भाऊ, या माझ्या चुलत सासू, या माझ्या काकी, या माझ्या काकी, या माझ्या काकी, काकी 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 आणि या माझ्या मामी. नमस्कार. चला, अनेक काक्यांमध्ये एक मामी लपली आहे पाहिजे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय मग प्रेम कुठे झालं? कुठे झालं म्हणजे माझ्या घरीच. म्हणजे मग माझी कॉलेजची एक मैत्रीण होती, तर तिने ग्रॅज्युएशन करता करता मध्येच तिला पोलीसमध्ये कॉल आला, तर त्याच्या ट्रेनिंगला जायचं म्हणून ती मला भेटायला आली होती. तर मग तिचा मानलेला भाऊ म्हणजे माझे मिस्टर सुनील, तर ती त्यांच्यासोबत बाईकने आलेली. तर मी ह्याच्या आधी कधी सुनीलला बघितलं नव्हतं, त्यांनी कधी मला बघितलेलं नव्हतं. आणि नंतर मग असं बोलण्यातून म्हणजे आमची ओळख झाली एकमेकांबरोबर असं. तर मग तेव्हा त्याला असं म्हणजे मी आवडली असेल, तर मग तेव्हा मग ह्यांनी माझा नंबर वगैरे घेतलेला. मग हा मला फोन वगैरे करायचा. कोणाकडे? शेजाऱ्यांकडे? नाही, घरी. तुमच्या घरी फोन होता? घरी फोन होता. मोबाईल वगैरे आपले तेव्हा एवढे नव्हते. पण जरा बोलवा त्यांना आता. हो, कारण फोन कसे करायचे हे सुद्धा कारण स्किल असतं नाही, हो की नाही? तुमचा आवाज ओळखायचा, आईचा ओळखायचा, बाबांचा ओळखायचा, हे टेक्निक असतं. सुनील. हा, नमस्कार. बसा. काहीतरी घेऊनच आले वाटतं. हे का मला की त्यांना? घ्या, चॉकलेट आहे. अच्छा, मी एक घ्यायचं, हा, बाकीचं त्यांना द्यायला. हे काय आहे म्हणजे जादू होती का अशी देण्याची सवय पहिल्यापासून? नाही, ते मला जेव्हा पण भेटायचं तेव्हा चॉकलेट घेऊन यायचा. आज मी उगाच होतो म्हणून दिलं ना? नाही नाही, असं खरं वहिनींसाठी आणलंय ना? बरं, द्या द्या द्या. बरं सांगा मला, आठवतात ते दिवस? हो. कुठले? म्हणजे फिरायचे. पण ज्या दिवशी बघितलं ती घंटी प्रेमाची असते बघा, अशी टिंग वाजते, ती तुमची कधी वाजली? तिला जेव्हा फर्स्ट टाइम संध्याकाळी जेव्हा बघितलं ना, बोललो नाही ही खूप चांगली मुलगी आहे. हो, असं तुम्ही ठरवलं. आणि तुमची घंटी कधी वाजली? नाही, माझी 1 वर्ष वाजतच होती. कारण त्याने मला 2002 मध्ये विचारलं होतं की मला असंच लग्न करायचं का. तर मी सांगितलेलं की माझे आई वडील जेव्हा हो म्हणतील तेव्हाच. पण 1 वर्ष भेटत होता तुम्ही? हा, ऍज अ फ्रेंडशिप म्हणून आम्ही 1 वर्ष भेटत. 1 वर्ष रोज भेटत होता? हो, रोज भेटायचो. फ्रेंडशिप म्हणून? नाही, रोज असं नाहीये, कधीतरी असं भेटायचं. म्हणजे नाही, आम्ही रोज भेटायचो. इनफॅक्ट VN ज्वेलर्स मध्ये इथे जॉबला होती रिसेप्शन म्हणून. तिकडे जवळजवळ तिने 6-8 महिने जॉब केला असावा. 6 महिने केले. तेव्हा मी तिला रोज म्हणजे मी ऑफिसवरून अंधेरीवरून सुटायचो, मी बँड्राला जायचो, तिकडे तिची अर्धा तास सुटेपर्यंत वाट बघायचो. ती सुटल्यावरती मग मी थोडा वेळ बसायचो असं. नंतर मग हिला मी वडीला सोडायचो आणि मग मी परत गोरेगावला यायचो. आणि त्याच्यामध्ये फक्त 2 दिवस चुकले असतील त्या 8 महिने. तो रेग्युलर पण फ्रेंडशिप म्हणून, हो की नाही? म्हणजे वर्षभर तुम्ही होकार नाही दिलात, पण वर्षभर आपल्याला कोणतरी बाईक करून सोडताय, बसच्या रांगेत उभं राहायला नको, हे जरा आनंदाचंच होतं, आनंद देणारं होतं, सुखावं असं होतं ना. मग पुढे काय झालं? मग लक्षात आलं की हा बाबा आता पुढे आयुष्यभर आपल्याला आणायची न्यायची कामं करेल. नाही नाही, काय गोड असतात ना हे. वहिनी हसण्यावरच वाढलात. मला याचं हसणं आवडतं. हसणं चांगलं, स्वभाव चांगला आहे. पण तुम्ही सरप्राईज देता म्हणे फार. हो हो हो, पहिल्यापासून सरप्राईज काय सांगा ना. हा, आता डिसेंबरमध्ये 4 तारखेला हिचा वाढदिवस येतो. तर मी हिला ॲक्च्युली विचारलेलं तुला गिफ्ट काय हवं आहे म्हणून. तर ती बोलली की मला, तुला माहिती आहे मला बाकी काही नको आहे, मला साड्या खूप आहेत, माझ्याकडे हे खूप आहे, मला सोनं खूप आवडतं. तर मी बोललो की तुला म्हणजे मी बोललो सोन्याचं तर मला ॲक्च्युली आता जरा हे कठीण जाईल घ्यायला, पण मी नेक्स्ट टाइम तुला ट्राय करीन त्याला. आता तुला काय हवं असेल तर सांग मला. ती बोली मग काही देऊ नकोस. तर मग मी ॲक्च्युली जाऊन स्वतःहून सोनाराकडनं एक तिच्यासाठी रिंग केलेलीच होती ऑलरेडी. मग तिला रात्री वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला 12 वाजता एक्झॅक्टली रिंग गिफ्ट केली मी. वा वा वा. म्हणजे तेव्हा मला माहित नव्हतं की तो देईल मला, पण दिली त्यांनी. आणि दिली त्याने. नवरा सोन्यासारखा आहे तुमचा.
हो की नाही? हो हो ना, असंच म्हणतात ना. हो का म्हणतात दगडासारखं आहे? नाही, कसं आहे म्हणतात? सोन्यासारखं. अरे वा, सोन्यासारखा नवरा आहे. बरं, प्रेमाची परीक्षा आता मला बघायची आहे दोघांच्या बाबतीत. सांगा तुम्ही वैदिक, त्यांनी काय केलं तर तुम्हाला आवडेल? त्यांनी माझ्यासाठी गाणं म्हटलं तर मला आवडेल. सिच्युएशन आहे, मोटरसायकलवरून दोघे निघालेले आहात, असं गाणं म्हणा. मोटरसायकल निकालो. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, उडले 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 उडले. कसं वाटलं वहिनी? झाला खुश? नाही. चिडलंय 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 म्हणा आता. दुसरं त्यांना आवडेपर्यंत म्हणत राहायची गाणी. हा, मला एक आवडतं ते एक रोमॅन्टिक गाणं आहे म्हणा. आणि पण ते बाईकवरती नाहीये. बरं ठीक आहे, बाईक बाजूला उभी ठेवून करूया. बाजूला बाईक उभी आहे, तुम्ही तिकडे बाजूला बसलाय, टायर पंक्चर झालेला आणि गाताय. तुझे देखा तो ये जाना सनम, हा, प्यार होता है दीवाना सनम, हो, हा. अब यहाँ से कहाँ जाए हम, घरी. तेरी बाहों में मर जाए हम. क्या बात आहे. हा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपण, तुला उशीर झालेला आहे, तू बाई आता गप्प राहा, हा, बोंबलू नको आता, बस. सगळे आजूबाजूचे माझ्याकडे बघतायत.